पासून किती सुंदर बॅग रेडी झालेली आहे। हे हँडल पण आपण दुसऱ्या कपड्याची लावले तरी सुद्धा त्याला मॅच होऊन जात आहेत। आणि हे बघा साईडचे जे पार्ट आहेत ते पण आपण जॉईन करून घेतलेले आहेत। त्याचे कोपरे सुद्धा व्यवस्थित दिसत आहेत, हे बघा। आणि खूप मोठ्या साईजची, एवढ्याशा कापडापासून आपण खूप मोठ्या साईजची अशी ट्रॅव्हल बॅग, हे बघा आपली ही ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर साईडला पण छोटे छोटे कपडे हवे असतील तर तुम्ही इथून कपडे अटॅच करू शकता, पण मला नव्हता हवा म्हणून मी डायरेक्ट अटॅच केलेले आहेत। आणि एवढ्या मोठ्या साईजची आपली हे बघा ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे। खूप सारे कपडे यामध्ये मावलेत, म्हणजे मी डायरेक्ट कोंबले अक्षरशः। पण जर तुम्ही घड्या करून वगैरे व्यवस्थित ठेवले ना तर खूप जास्त कपडे यामध्ये बसणार आहेत। तर ही अशी मोठ्या साईज। नमस्कार, जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। तर आज आपण बघणार आहोत जीन्सच्या कपड्यापासून छान अशी ट्रॅव्हल बॅग। हे बघा, अशी जीन्स आपल्या घरामध्ये अवेलेबल असते, जी आपण यूज करतो थोडे दिवस आणि ती फेंट झाली, थोडंसं कुठे फाटली वगैरे की आपण ती लगेच टाकून देतो। तर ती टाकून न देता आपण त्याची आज ट्रॅव्हल बॅग स्टिच करणार आहोत। तर ट्रॅव्हल बॅग स्टिच करण्यासाठी हे बघा मी जीन्स कापून घेतलेली आहे। हे बघा अशी ही जीन्स होती, हे बघा तुम्ही बघू शकता। याचा वरचा पार्ट मी कापून घेतलेला आहे आणि हे खालचे आपले पायाचे दोन भाग आहेत। तर हे दोन भाग आपण कट करून घेतले आहेत वेगवेगळे। तर त्याच्यातला आपण एक भाग घेऊया आधी। तर आपण आधी याची उंची मोजून घेऊया। तर उंचीसाठी आपल्याला जी ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची आहे त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये 18.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजे स्टिच केल्यानंतर ती 18 इंच होईल। अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। तर 18.5 इंच आपल्याला इथून मोजायचं आहे। हे बघा, हे जे आपलं जाड कापड इथे आलेलं आहे, जे आपण जीन्सचे खालून फोल्ड केलेलं असतं ते आधी आपण कापून घेणार आहोत। तर हे आधी जे जाड कापड असतं ते आधी कापून घ्यायचं, म्हणजे आपले मशीन सुद्धा खराब होत नाही आणि सुई वगैरे फुटत नाही। बघा आपण हे कापून घेतलेलं आहे। आता आपण 18.5 इंचावरती मार्क करणार आहोत। हे बघा 18.5 इंच आपण घेतलेला आहे। तर इथे आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। लाईन ड्रॉ करून घेतले, तर कट करून घ्या। हा खालचा जो भाग आपला उरलेला आहे कापडाचा, याच्यामध्ये आपण जे साईडचा भाग आहे तो कट करणार आहोत आणि दुसऱ्या पीसचा जो खालचा भाग उरेल याचा, त्याचे आपण बंद रेडी करणार आहोत। बंद म्हणजे हँडल। तर आता सेम मापाचा आपण दुसरा कपडा सुद्धा कट करून घेऊ। हा वरचा भाग आपण आधी कट करून घेणार आहोत। तर याच्यावरतीच हा कपडा ठेवायचा आहे। खाली वरी व्यवस्थित बघून घ्यायचं, बरोबर इक्वल लावायचं आहे आणि कट करून घ्यायचं। कट करून घेतले आपण। आता इथून आपण हे दोन्ही कापड जे आहे ते असे जॉईन करून घेणार आहोत मध्यभागी, आणि याचे आपण हँडल रेडी करणार आहोत। जॉईन करायच्या आधी आपला हा साईडचा जो एक्स्ट्राचा कापड दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे। दुसऱ्या कापडाचा पण एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊ। बरोबर कडेकडेने कट करायचा आहे। आपला इकडचा जो वरचा कापड आहे तो कट होणार नाही याची काळजी घ्यायची। दोन कपडे आपले रेडी झाले आहेत। आपण हे दोन्ही भाग जे आहे ते जॉईन करून घेणार आहोत। जी
ही बाजू आहे ना, जी आपली एका साईडने ब्रॉड आहे त्या साईडने आपल्याला ते जॉईन करायचं आहे. असं बघून घ्यायचं आपण आधी. आपण आता या साईडला जॉईन करून घेऊ. जीन्सचा कापड आणि राईस बॅग टाकून जर तुम्ही पिशवी किंवा बॅग वगैरे स्टिच करत असाल तर 21 नंबरची सुई यूज करायची आहे. हे बघा किती इझिली जीन्सच्या कापडावरती पण मशीन चालते. जर तुमची सुई योग्य असेल तर कुठेही ती अटकत नाही. तर हे जॉईन झालेलं आहे. तर आपण याला बंद रेडी करून घेणार. आता इथून बघून घ्यायचं किती उंचीचं आहे वगैरे. आता हे आपण इथे जे मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, मग पेनाने मार्क केलेलं आहे. तर तुम्हाला आधी मी जशी मार्किंग दाखवली तशी करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे बेल्ट याला अटॅच करून घ्यायचे आहे. मी जीन्सचे याचे बेल्ट कॅन्सल केले कारण ते एवढे ब्रॉड होत नव्हते आणि ब्रॉड नसते झाले तर मग ते त्याला एवढी मजबूती येत नाही आणि मग ते हँडल तुटतात. त्याच्यामुळे मी हा दुसरा सुताचा कापड होता माझ्याकडे, त्याचे मी हे हँडल रेडी केलेले आहे. तर मी ते इथे जॉईन करणार आहे. हे बघा दोन्ही हँडल लावून झालेले आहेत. पिशवीला हे बघ बॅगेला आपल्या या साईडने सुद्धा लावलं आहे आणि या साईडने सुद्धा हँडल आपले अटॅच झालेले आहे. हँडल लावून झालेलं आहे दोन्ही साईडला. हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आपण हँडल लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला चेन अटॅच करायची आहे. तर आपण दोन्ही साईडला चेन अटॅच करण्यासाठी ही चेन घेतलेली आहे 5 नंबरची. आता याचे 2 भाग करायचे आहेत आणि दोन्ही साईडला आपल्याला ही चेन अटॅच करून घ्यायची आहे. रनर आपण चेन जेव्हा अटॅच करू त्याच्यानंतर इन्सर्ट करणार आहोत. तर याच्यावरती आपल्याला ही चेन अशी उलट ठेवायची आहे. उलट ठेवल्यानंतर इथून स्टिच करायची. नंतर हे असं आतमध्ये दुमडून दाब स्टिच देऊन घेणार आहोत. तर आपण याच्यामध्ये हे बघा चेन अटॅच करून रनरसुद्धा इन्सर्ट करून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे अटॅच करण्यासाठी साईडला आपल्याला कपडा कट करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला हे बघा वरच्या साईडने जिथून आपण चेन अटॅच केलेली आहे त्या साईडने वरतून 4 इंचावरती मार्क करायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा तुम्हाला 4 इंचावरती मार्क करायचा आहे. 4 इंचावरती मार्क केल्यानंतर हा मधला पोर्शन जो आपला उरलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर हा आहे 10 इंच. तर 10 इंच उंची आणि 8 इंच रुंदी म्हणजे 4 या साईडचे आणि 4 या साईडचे प्लस 8. तर 8 इंच रुंदी आणि 10 इंच उंची असा तुम्हाला कपडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा 2 कपडे कट करायचे आहे. हे बघा मी हे 2 कपडे कट करून घेतलेले आहेत साईडला जोडण्यासाठी. तर याची उंची 10 आहे आणि रुंदी 8 आहे. तर याला जर तुम्हाला पॉकेट साईडला दोन्ही साईडला जर तुम्हाला पॉकेट तयार करायचे असतील तर वरती 2 इंचावरती कट करून तुम्हाला तिथे आधी चेन अटॅच करून घ्यायची आहे. त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला इथे अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आणि मग ते पॉकेट साईडला जोडायचं आहे. मला याला पॉकेट तयार करायचं नाही आहे, त्यासाठी मी डायरेक्ट असेच तिथे अटॅच करणार आहे. तर या साईडला अटॅच करण्यासाठी तुम्हाला हे बघा ही जी आपली वरची बाजू आहे त्याचं मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. असं मध्य काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे हे बघा इथे असं बरोबर मध्यभागी चैनीला जिथे आपण खूण केलेली आहे ती बरोबर चैनीवरती आलं पाहिजे आणि असं इथे हे अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा आपली जीन्सपासून किती सुंदर बॅग रेडी झालेली आहे. हे हँडल पण आपण दुसऱ्या कापडाचे लावले तरी सुद्धा त्याला मॅच होऊन जात आहेत. आणि हे बघा साईडचे जे पार्ट आहेत ते पण आपण जॉईन करून घेतलेले आहेत. त्याचे कोपरेसुद्धा व्यवस्थित दिसत आहेत. हे बघा आणि खूप मोठ्या साईजची एवढ्याशा कापडापासून आपण खूप मोठ्या साईजची अशी ट्रॅव्हल बॅग स्टिच केलेली आहे. तर यामध्ये मी तुम्हाला कपडे भरून सुद्धा दाखवते की कशी दिसते बॅग. हे बघा आपली ही ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर साईडला पण छोटे छोटे कप्पे हवे असतील तर तुम्ही इथून कप्पे अटॅच करू शकता, पण मला नव्हता हवा म्हणून मी
डायरेक्ट अटॅच केलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या साईजची आपली हे बघा ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे. खूप सारे कपडे यामध्ये मावलेत, म्हणजे मी डायरेक्ट कोंबले अक्षरशः. पण जर तुम्ही घड्या करून वगैरे व्यवस्थित ठेवले ना तर खूप जास्त कपडे यामध्ये बसणार आहेत. तर ही अशी मोठ्या साईजची जीन्सपासून एकदम मजबूत बॅग तुम्ही सुद्धा घरी स्टिच करू शकता. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आकारसुद्धा आलेला आहे आपल्या बॅगेला. तर नक्की तुम्ही घरी स्टिच करून बघा, खूप छान ही ट्रॅव्हल बॅग दिसते. आणि याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही छोटासा कप्पा बनवू शकता आणि या साईडला सुद्धा बनवू शकता. तुम्ही कोणत्याही चारी बाजूने कप्पा बनवू शकता. पण कस्टमरने मला फक्त ही एकच कप्प्याची मोठ्या बॅग सांगितलेली, त्यामुळे कस्टमरच्या मनानुसार ही बॅग स्टिच केलेली आहे. तर खूप छान अशी ही बॅग रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा घरी स्टिच करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.